आज आपण अशा मंदिरात आलो आहोत जिथे शिवशंकराची 5 फुटाची भव्य पिंडी आहे। आणि या मंदिराबद्दल अशी एक आख्यायिका सांगितली जाते की इथली शिवपिंडी दरवर्षी आपोआप वाढत होती। नेमकं काय आहे या मंदिराचं रहस्य? आणि हे मंदिर चौल गावात वसलेलं आहे। तर जाणून घेऊया चौल मधील श्री कुंडेश्वर महादेव मंदिराबद्दल। फ्रेंड्स, आपली करिश्मामध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक चौल गावात। प्राचीन मंदिरं आणि नारळ पोफळीच्या हिरव्यागार बागांनी नटलेलं हे निसर्गरम्य गाव इतिहास, श्रद्धा आणि सौंदर्याचा सुंदर संगम अनुभवायला देतं। आणि या सुंदर गावात वसलेलं आहे श्री कुंडेश्वर महादेव मंदिर। अनेक भाविकांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं हे एक महत्त्वाचं स्थान आहे। शांत प्रसन्न वातावरण आणि मंदिराचं पवित्र रूप इथे आल्यावर मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान देतं। फ्रेंड्स, हे बघा, मंदिराचा परिसर किती शांत आणि प्रसन्न दिसतोय। शहराच्या गोंगाटापासून दूर असलेली ही जागा मनाला एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान देते। या मंदिराबद्दल गावकरी एक अतिशय रंजक आख्यायिका सांगतात। पूर्वी इथली शिवपिंडी दरवर्षी थोडी थोडी वाढत होती। अशीच वाढ होत जाऊन तिची उंची जवळपास 4 ते 5 फूट झाली होती। त्यानंतर ही वाढ थांबावी म्हणून कोणीतरी शिवपिंडीवर एक छोटासा खिळा ठोकला आणि त्यानंतर पिंडीची वाढ थांबली, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे। पूर्वी इथे कौलारू शिव मंदिर होतं, पण कालांतराने ते जीर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी लाल चिऱ्याचा वापर करून हे नवीन मंदिर उभारण्यात आलं आहे। मंदिरासमोर उभी असलेली सुंदर दीपमाळ या मंदिराच्या पारंपरिक सौंदर्यात आणखी भर घालते। मंदिरासमोर नंदीची सुंदर मूर्ती आहे। मंदिरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम श्री गणेश आणि हनुमानाचं दर्शन होतं। यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान कुंडेश्वर महादेवांच्या पवित्र शिवपिंडीचं दर्शन घेता येतं। सुमारे 5 फूट उंच असलेली ही भव्य शिवपिंडी प्रत्येक भाविकाचं लक्ष वेधून घेते। या पवित्र ठिकाणी दर्शन घेताच मन भक्तिभावाने भरून जातं आणि एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते। महाशिवरात्री आणि हनुमान जयंती हे उत्सव इथे मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात। श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन, 14 अध्यायांचं वाचन पारायण आणि दरवर्षी सत्यनारायणाची महापूजाही आयोजित केली जाते। यावेळी भाविकांना तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचाही लाभ मिळतो। मंदिराच्या बाहेर एका बाजूला जुन्या काळातील नंदीची मूर्ती ठेवलेली आहे। ही मूर्ती पूर्वीच्या मंदिरातील असल्याचं सांगितलं जातं। मंदिरामध्ये जुन्या मंदिराचा फोटो जतन करून ठेवण्यात आला आहे। त्यामुळे मंदिराचं पूर्वीचं स्वरूप भाविकांना जवळून पाहता येतं। जर तुम्हालाही या मंदिराला भेट द्यायची असेल तर चौल नाक्यापासून हे मंदिर साधारण 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर आहे। अलिबाग पासून जवळपास 15 किलोमीटर, मुंबई पासून 100 किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। या मंदिराच्या आसपास शीतलादेवी मंदिर, रामेश्वर मंदिर, मल्लेश्वर मंदिर, दत्त मंदिर आणि हमामखाना अशी अनेक पाहण्यासारखी ठिकाणं आहेत। त्यामुळे चौलला आलात तर ही ठिकाणं सुद्धा नक्की एक्सप्लोर करा। मंदिराच्या बाहेर भाविकांना बसण्यासाठी कट्टा बांधण्यात आला आहे। दर्शनानंतर काही क्षण इथे निवांत घालवता येतात। मंदिराच्या मागील बाजूस काही प्राचीन मूर्ती आणि पुरातन शिल्पांचे अवशेष पाहायला मिळतात। तर फ्रेंड्स, हे होतं रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक चौल गावात वसलेलं श्री कुंडेश्वर महादेव मंदिर। इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम असलेल्या या मंदिराला तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या। आणि या मंदिरातली शिवपिंडी वाढत होती ही आख्यायिका तुम्ही याआधी कधी ऐकली होती का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी, कुटुंबीय तसेच सर्व महादेव भक्तांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि आपली करिश्माला सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव.